स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा आपला आहे हाऊसबोटमधून एक्झिटचा आणि वैष्णोदेवी मातेचा दर्शनाचा व्हिडिओ. तर आता मी एक्झिट करतो आहे. 5:45 वाजलेत. 6 वाजता आपल्याला बस घ्यायला येणार आहे आणि आता शिकारा मागवलं आहे. आता इथं आम्ही निघतो आहे. सगळे बाहेर रेडी झालेत. पण बॅग घालून रेडी आहे दिसेल तुम्हाला. तर आधी आपण बोटने क्रॉस होऊन बसमध्ये बसूया, मग पुढचा व्हिडिओ पण कंटिन्यू करू. मित्रांनो, पाऊस पडतो आहे त्याच्यावर पोंच वगैरे घातलं आहे आणि पाऊस चालू आहे. रात्री खूप पाऊस होता, गडगडत होतं पूर्ण. ढगाळ तर संध्याकाळपासून होतं पण गडगडत होतं. आता पावसातून तुम्हाला दृश्य दाखवतं कसं दिसतं इकडून ते. अरे हमारा आदमी का सुन रह गया उधर। उसको कॉल करो, कैसे करके नंबर नहीं है वहाँ का, उसको कॉल करो। ये जावेद भाई को बोल दो, वो पार्सल करवाएंगे। सामान पूर्ण शिकारामध्ये भरतोय. और है सामान मिलिंद भाईचं सामान सगळं गेलं, सगळं सामान काहीच नाही. चलो, आता आपल्याला एक्झिटचा वेळ झालेला आहे. तर इथून निघून आपल्याला समोर जायचं आहे. आपली गाडी लागली आहे समोर. किधर आहे गाडी, किधर आहे गाडी, किधर आहे? आपले वकील त्यांचे शूज आधीच्या बोटमध्ये विसरले. तर आम्ही तिकडे चाललोय बोट घ्यायला. इथे घेतो ना, असं होतं ना. पावसामध्ये आम्ही शिकारामध्ये बसलोय. मला जायचं वैष्णोदेवीला. तुम्हाला दाखवतं सामान कसं लोड केलंय. आणि आपले सगळे मंडळी 4 जणांना आम्ही तिकडेच ठेवून आलोय. ते आता इकडेच कामाला ठेवलं आम्ही त्यांना क्लब महिंद्रामध्ये. ते सेकंड बोटीने येणार आहेत परत. टर्न मार. लाईट हाऊस होते, लाईट हाऊस होते. सन ऑफ इंडिया. जय बर्फानी, जय बर्फानी को अन्न, पैसे को पानी. जय बर्फानी, जय बर्फानी, जय जय बर्फानी, जय बर्फानी. सगळे आम्ही आता बसमध्ये बसलोय सक्सेसफुली. पावसाचं आलं आणि सगळे आता बसलोय आणि निघालोय टुवर्ड्स जम्मू कटरा. पण त्याच्या आधी मी जाणार आहोत इथून श्रीनगर स्टेशनला. तिथून आपली वंदे भारत ट्रेन आहे 8 वाजताची. ती पकडून आपण जाणार आहोत कटराला. चला आता निघतोय. त्याला बाय बाय करून आम्ही आता निघालोय जम्मू स्टेशनला. चलो. इथं दिसेल तुम्हाला आम्ही आता पोचलोय श्रीनगर रेल्वे स्टेशनला. मित्रांनो, श्रीनगर स्टेशनला आपण एंट्री केले. बॅग चेकिंग वगैरे झाले आणि आता आम्ही आलो प्लॅटफॉर्मला. आपली ट्रेन आहे वंदे भारत 8 वाजताची आणि आता वाजलेत 6:45. निघताना आपण ज्याची गाडी हायर केली होती बिलाल, तो खूप इमोशनल झाला होता, रडायला वगैरे लागला होता. तर त्याची अटॅचमेंट या ग्रुपबरोबर खूप चांगली आहे. कारण गेले 15-16 वर्ष तोच येतो गाडी घेऊन. त्याचीच गाडी असते, त्यामुळे इमोशनल होणं साहजिकच आहे. तर आता चला आपली पुढची जर्नी कंटिन्यू करूया. वैष्णोदेवीला जायचं आहे. जय माता दी. माता वैष्णोदेवीचं दर्शनाला सगळे आता विंडोसाठी भांडण आहे. आता हे चालू आहे, प्लॅनिंग चालू आहे कोण विंडोला बसणार. आणि आपण आता श्रीनगरला स्टेशनवर आहोत. दाखवतो तुम्हाला स्टेशन कसं दिसतंय. श्रीनगर स्टेशन आहे.
असं पण त्याचं मी सीट नाही मिळाली तर उभे पण राहतो त्यांना चॉईस लागूच नाही वाटेल तिथे बसते. सगळ्यांना सकाळी सकाळी भूक लागलेले आहेत. सफरचंदाच्या हातामध्ये सगळ्यांच्या हातामध्ये सफरचंद दिसेल. आगे आपण दिसेल आमची ट्रेन आले वंदे भारत. मित्रांनो आमचं C5 मध्ये आणि बाकीच्यांचं C2 मध्ये. आम्ही आता चाललो C5 मध्ये. इतना है अपना नंबर नंबर आमची C5 मध्ये 77 आणि 78 नंबर आहे. आणि एक विंडो साईड आहे. विंडो साईडमध्ये आता आपण मस्तपैकी चिनाब ब्रिज वगैरे बघायला मिळेल आपल्याला. ते उंच ब्रिज आहे आणि नजारे पण चांगले बघायला मिळतील. तर हा ट्रॅव्हल पण आपण मजा करत जाऊ. मित्रांनो वंदे भारत ट्रेनमध्ये सिटिंग 3/2 आहे. आणि आता डोअर क्लोज झालेत. आता निघेल ट्रेन. जय माता दी, हर हर महादेव. मित्रांनो ट्रेनमध्ये अटेंडर्स पण आहेत. दिसेल तुम्हाला इकडे. मित्रांनो पाहायला मिळेल वंदे भारतमध्ये चहा किंवा कॉफीची सोय कशी आहे ती. इथे बिस्किट आहे, कॉफी सामग्री आणि हे गरम पाणी. स्टेशन पर पहुंच रही है. गाड़ी प्लेटफॉर्म नंबर 1 पे जाएगी. गाड़ी के दरवाजे बाईं ओर खुलेंगे. The train door will be open on the left side of the train. 2 minutes. मित्रांनो पहिलं स्टेशन आले बनिहाल. जेवण आलेलं आहे. पुरी. अरे निकल गया टनल, खत्म हो गया टनल. सुजी सुजी म्हणजे आपला शिरा आहे. ब्लॅक चणा, चण्याची भाजी आहे. Indian Railways wishes you a happy and comfortable journey. अनबॉक्सिंग हो रहा है. अनबॉक्सिंग पुरी पूरी एंड माउथ फ्रेशनर इतना है. डन. अभी अपन चालू करते. 3 पूरी, सूजी हलवा, चने का भाजी और माउथ फ्रेशनर.
कश्मीर की वादियाँ जबरदस्त. सुंबड टनाला जातो त्याने लई लोक. हाँ ये क्या है? આટલી હાઈટ પર છે અરે ડીપ જો કેટલું છે નદી. મોર દેન 300 ફીટની ઉપર છે. मीटर 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 अरे मीटर 1 फीट मीटर अप्रॉक्स आर्च ब्रिज. आणि जगातला सगळ्यात उंच रेल्वे पूल आर्च ब्रिज चेनाब ब्रिज. नदी आहे. હા બસ ઠીક છે એ છે કેટલી હાઈટ પણ અહીંયાથી જોઈશું કેટલી હાઈટ बक्कल હા ઠીક છે ચાલ. Railway bridge. The Anji Khat Bridge is a marvel of engineering brilliance. It features a single inverted, wide pylon standing 193 meters high with 331 meters above the river bed, supported by 96 stay cables. This innovative structure represents a breakthrough in rail infra. Get ready to catch a glimpse of it, as we are soon going to cross it. ठीक है लग रहा है चलो 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 बेटा ना कसा झाला बघितलं की नाही ब्रिज. ब्रिज आम्ही हे बघितलंय पण आपल्या कॅमेरामॅन आणले त्यांनी चांगले टिपले असेल त्याच्यामुळे आम्ही जास्त कधी हे केलं नाही. टिपलंय जे टिपलंय भेटलं ते टिपलंय. टिपले आमचे कॅमेरामॅन एक नंबर आहे ब्ल्यूटूथचे त्याचे हे आहे त्याचं सबस्क्राईब आहे हा. सगळे जेवढे आहेत जेवढे बघणार आहेत ते चॅनलचं आहे. काय नाव आहे तुमचं? हा फक्त भटकंती आणि बरंच काही. भटकंती आणि बरंच काही आहे त्याचं अरे, सबस्क्राईब उतर के चलते प्रत्येकाने लाईक माझी आहे माझी आहे ती. प्रत्येकाने लाईक करा. फक्त भटकंती आणि बरंच काही हे त्याचं सबस्क्रायबर आहे. पण नीचे निघाला होता ना आपण. हो काय हो चलो 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 जल्दी जल्दी. मी श्री माता वैष्णोदेवी कटरा या स्टेशनला पोहोचलोय. मी आणि हिराबाई. हे नाव स्टेशनचं नाव आहे. जय माताजी वैष्णोदेवी की जय. गाडी जल्दी 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 इधर फोटो इधर चालू है. आएगा आएगा बरोबर. नाही इलेक्ट्रिक कारने आम्ही स्टेशनवरून वरपर्यंत आलो. सामान होतं म्हणून पर पर्सन 50 रुपीज आहे. विषय
मित्रांनो आता आम्ही कटरा स्टेशनवरून वरती आलो इलेक्ट्रिक कारने आणि आता चाललो आहे यात्री रजिस्ट्रेशनला. म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं तिकडे चाललो आहे. आपले सगळे इथे रजिस्ट्रेशनसाठी चालले आहेत आणि इकडे दिसेल बाहेर यात्रा मार्ग मित्रांनो दिसेल. हे माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं ते ऑफिस आहे. हे कटरा स्टेशनवर वरती आल्यानंतर लगेच जवळच आहे, स्टेशनलाच लागून आहे. आमचं रजिस्ट्रेशन झालं आणि आय डी मिळालं आहे. तर दिसेल वैष्णोदेवी माता डोंगर पर्वतवरती जायचं आपल्याला. मित्रांनो आता इथे आम्ही बालगंगा रोडवरती आलो आहे सर्वेश्वर पॅलेसमध्ये. इथे थांबतो आम्ही आता. हे आहे बालगंगा रोड आणि वरती आहे वैष्णोदेवी मातेचा दरबार. चला आपण चलते पहिले फ्रेश होते. दर्शनासाठी निघालो 1:30 वाजले आणि आम्ही जेवत वगैरे नाही सरळ आता दर्शनाला निघणार. रस्त्यात जसं आपल्याला वाटेत खायला मिळेल तसं आम्ही खात जाऊ. तर चला आता आपल्या पहिल्या माळावर जे रूम आहेत तिकडे बघूया कोण कोण आहे. चला चला जय माता दी. मी शुक्लाजी आणि जतीन भाई आम्ही सोडून बाकी सगळे घोड्यावरून जाणार. आम्ही सगळे तिघं चालत चाललोय. चलो अभी हम लोग चल के निकलते. जय माता दी. वरती पाऊस असणार आहे नक्कीच. इथेच बारीक बारीक असा भुसा पाऊस आहे. ते डोंगरात ढग आहेत. माता दी जय माता दी. मित्रांनो आम्ही आता इथपर्यंत रिक्षाने आलो. आता आमचा खरा चालण्याचा मार्ग सुरू झालेला. जय माता दी जय माता दी. आम्ही तिघेजणच चालत चाललोय, बाकी सगळे घोड्यावरून चालणार आहेत. 2 में 5 कम आहे. तेराकोटवरून आम्ही आमची पदयात्रा सुरू केली आहे आईच्या दरबारात जायला, वैष्णोदेवी मातेच्या दरबारात. तर चला सुरुवात तर केलेली आहे 1:55ला. हा वैष्णोदेवी मातेच्या दरबारात जायला नवीन रस्ता आहे. म्हणजे ह्याला वेळ झाला. मी येतोय माझ्यासाठी नवीन आहे. कोणच नाही आहे. आम्ही 3घच जण आहोत. इकडे दिसेल कोण नाही. माझ्या मागे दिसेल कोण नाही. चला किती लवकर पोहोचतो वरती बघूया. मित्रांनो तिथून पण वरती जायचं, त्या डोंगराच्या मागे जायचं आहे. मी आता इथून एक गार्डनसाठी सीड्या आहेत त्या वरतीच कनेक्ट होतात. तर आम्ही तिकडे चाललो आहे. ॲक्च्युअल रस्ता तो आहे. तर आम्ही शिडीने चाललो आहे. मित्रांनो नवग्रहांचं जे झाडं आहेत त्याच्या इथे माहिती दिली आहे. इथे लावलेले आहेत नवग्रहांची झाडं. मित्रांनो इथून दिसणारे दृश्य. आणि आम्ही आता जो रोड चूज केला आहे तो लॉंगेस्ट रूट आहे. बघूया आता किती वेळ लागतो ते. कारण आमच्याबरोबर त्यांनी वरती इलेक्ट्रिक कारचं सोय केली आहे आणि VIP दर्शनची. पण आम्हाला अर्धकुवारीपर्यंत वॉकिंग करूनच जावं लागेल. आया गाडी आहे गाडी आहे. कारण आम्ही 4 किलोमीटर चालत आल्यानंतर काही यात्री भेटले आम्हाला आणि ते एक ढोल वाजवणार आम्हाला. मला अजून तिथे वर जायचं आहे. तिथून पुढे आणखी चढायचं आहे. आम्ही 3घं जाऊ रस्त्याला, कोणच नाही. माता दी जय माता दी. मित्रांनो 1.25 तास झाला आणि आम्ही आता 5 किलोमीटर चढलो आहे फक्त. म्हणजे चाललो आहे. अजून खूप पुढे जायचं आहे.
5 किलोमीटर झालेत. दिसेल रानटी कोंबड्या. थांबून आम्ही बिस्किट वगैरे खाल्लं, पाणी वगैरे पाहिलं आणि इथून आता 1 किलोमीटर अजून अर्ध कुवारी आहे. चलो चलते मित्रांनो. आलं आणि इथे दिसेल धबधबा किंवा लँडस्लाईडचा प्रॉब्लेम असेल म्हणून ते सिक्युरिटी नेट बनवलेलं आहे. चलो आपल्याला और आधा किलोमीटर जाणे काय अर्ध कुवारी. ऑलमोस्ट आम्ही पोचलो आहे अर्ध कुवारीजवळ आणि दिसेल तुम्हाला खाली जिथून आम्ही स्टार्ट केलं होतं. अर्ध कुवारी 0 किलोमीटर. अर्ध कुवारीला पोचलेलो आपण. आगे अर्धा कुवारी. त्यांना 7.5 किलोमीटरपेक्षा जास्त चालून आल्यावर अर्ध कुवारीवरून आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल अवेलेबल आहेत. 450 रुपये इथून भवनपर्यंत. तर आमचं बुकिंग केलं होतं शुक्लाजीने. तर आता मी चाललो आहे भवनला. देवळापर्यंत सोडणार तेवढंच, घेऊन नाही येणार. त्याच्या पुढे आपल्याला भैरवगावापर्यंत चालत जायचं आहे. जय माता दी. जय माता दी. जय माता दी. चला, देवीने आपल्यासाठी अर्धा प्रवास तरी सुखाचा केला आहे. जय माता दी. पूर्ण यात्रे कमी आहेत पण दिसेल तुम्हाला पूर्ण ढग उतरले डोंगरात. चल, यात्री कमी आहे तिकडे या रस्त्याला. दुसऱ्या रस्त्याला माहिती नाही किती आहेत पण या रस्त्याला तरी कमी आहे. पूर्ण मी इथे पोचले भवनच्या रस्त्यावरून. पुढे स्कॅनिंग चेकिंग वगैरे करून आता पुढे चालू आहे. हा भवनचा रस्ता आहे. खूप सारा फॉग आहे, पाऊस आहे. बघू आता इथून भवन दिसतं का. नंतर मोबाईल आपल्याला ठेवायला लागणारा लॉकरमध्ये. जय माता दी. जय माता दी. जय माता दी. मित्रांनो इथे लास्ट आहे. याच्या पुढे मोबाईल अलाउड नाही आहे वाटतं. त्यामुळे इथे मोबाईल खतरनाक फॉग आहे पुरा. हाँ बादलों में आ गए अपन. हाँ चलो लॉकर रूम चलो फटाफट लॉकर रूम में मोबाइल रखने को. ये दिखेगा इधर सब लॉकर रूम. ये स्मार्ट लॉकर सर्विस इकडे दिसेल सगळ्यांना. स्मार्ट लॉकर सर्विस दिलेलं आहे. बुकिंग करायची आणि लॉकरमध्ये ठेवायचं. हे बघा इकडे आहे सगळे. हे इधर आहे. चलो चलो. कसा झाला प्रवास. अरे एकदम जकास. घोड्यावर टाकाटाक. 7 किलोमीटर चालत आलो. अरे 7 किलोमीटर चालल्यानंतर गाडीने आलो. गाडी नाही भेटली बोलता तुम्ही. अरे भेटली आम्हाला. एवढ्यात आलो असतो काय आम्ही. 7 किलोमीटरला आम्हाला 2 तास लागले. तो मोठा रस्ता आहे, एकदम लांबचा रस्ता आहे. हा मग येणार ना. मग काय पाऊस आहे. हा हाय बारीक आहे. हो नाही टेन्शन. चला तर आपल्या आता सगळे बाकीचे मंडळी पण भेटले जे घोड्यावर नेणार होते ते. त्याला फटाफट पुढे जाऊया आपण.
जय माता दी, जय माता दी. त्यांना पाहायला मिळेल फॉग किती येतो आणि दिसेल इकडून आम्ही आता चालत आलो लाईन पूर्ण आणि फॉग पाहायला मिळेल तुम्हाला. दिसेल मस्त आहे की सिनेरी. एक मिनिट व्हिडिओ जय माता दी, जय माता दी, माता दी, जय माता दी, जय माता दी. कैसा लग रहा है? मस्त. ये जो माहौल है लाइफ में एक बार देखने मिलता है, कभी नहीं मिलेगा देखने को. नवी पॅरन. मित्रांनो आम्हाला यांनी VIP दर्शनाचं अरेंजमेंट करून दिलं आहे, तर बघूया दर्शन होतंय का आणि कसं होतंय. मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे मस्त सुंदर असं. गर्दी नव्हती अजिबात. विदिन 10 to 15 मिनिट्समध्ये आपलं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहे. थोडं खाऊ आम्ही आणि काही खाल्लं नाही आहे, खाऊ आणि मग भैरव बाबाच्या दर्शनाला जाऊ. मागे दिसेल वरती जायचं आपल्याला आता दर्शनाला. भवनच्या इथे म्हणजे दर्शन करून आले. भवनच्या खालच्या बाजूला आम्ही राजमा चावल खायला बसलो. त्याला मिस्टेक करू. अजून इकडे आहे विरास आहे. जय माता दी. जय माता दी. दिसेल मागे आई वैष्णवी मातेचं भवन. दर्शन मस्त सुंदर झालं. आपल्याला VIP दर्शन ॲड करून दिलं होतं, अरेंज करून दिलं होतं. लवकर झालं, एक 10 मिनटं दर्शन झालं. मग इथे राजमा चावल फेमस होता तो खाल्ला. आता आम्ही प्रसाद घ्यायला चाललो आहे. थोडा वेळ थांबलो आहे, आमचे दोघं जण येत आहेत त्याच्यामुळे. तर तुम्ही पण दर्शन करून घ्या. तसेच मागे भवन आणि पाऊस पडतोय. आता आम्ही भैरवबाबाच्या दर्शनाला चाललो आहे. आहेत का? अरे मागे तर तुम्ही. जय भैरव. जय माता दी, जय भैरव बाबा. भैरवनाथ बाबाच्या दर्शनासाठी जायला एकदम खडी चढाई आहे, कमीत कमी 2 किलोमीटरची. चला आताशी आमचा अर्धा किलोमीटर झाला आहे फक्त. आमच्याबरोबर जे मंडळी होते सगळे घोड्यावर चाललेत. अजून 2 जण येत आहेत मागून. या मित्रांनो मातेच्या भवनापासून भैरवनाथ मंदिरापर्यंत, भैरवाच्या मंदिरापर्यंत जायला रोपवे आहे. ऑनलाईन बुकिंग करू शकता. इथे येऊन पण तिकीट काढू शकता, पण त्याचं स्लॉट आहे 3:30ला काहीतरी बुकिंग ऑफ होते आणि 5-5:30पर्यंत नाही 6 वाजले 6-7 वाजेपर्यंत येतात. 6-7 वाजेपर्यंत चालू राहतो. इवन अर्धकुवारीवरून पण आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल आहेत. आमच्या बाकीचे मंडळ आलेले. जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. जल्दी जल्दी. तर आता आम्ही इथे ब्रेक घेतला, एक ब्रेक लिया है. मेरे को इधर से ऐसा आता है तो देख, क्योंकि जाली आएगा तो नहीं. वो नहीं आ रहा है, भवन नहीं आ रहा है, जाली आ रहा है. ऊपर से निकालते हैं. हाँ चलेगा, नो वरीज. दिसेल रोपवे. हे आता रोपवे चालू आहे. बाबाच्या मंदिरात पोहोचलो आम्ही. जय भैरव बाबा.
मित्रांनो मस्त असा सूर्यास्त होते समोर, सुंदर असा सूर्यास्त दिसेल तुम्हाला. आणि हे माता वैष्णोदेवीचं दरबार आणि हे डोंगरमाळा आणि हा इथे हेलिपॅड. कस्तूरी मुर्ग है, कस्तूरी मुर्ग. इंसानों से वो भी नहीं बचा है बेचारा, उसको भी उसका भी मार कस्तूरी निकाल के निकालने के चक्कर में उसका भी मर्डर करता है. और ये मस्त लग रहा है सामने हेलीपैड नजारा. ऐसा सीन देखो ना, जैसा लगता है कि फोटो पोर्ट्रेट बनाया हो. जबरदस्त जबरदस्त. साला है, एक इसमें कवर कर रहा है. मित्रांनो पुन्हा कटरा सिटी दिसेल इकडे खाली आणि सुंदर असा नजारा. सूर्याची किरणं सगळी इथे खाली डोंगरावरती पडत आहेत. फॉग असल्यामुळे ते एकदम शाईन करत आहे. जबरदस्त. पूर्ण दर्शन झालेलं आहे. 7 वाजता आम्ही रिटर्न निघालो आहे. भैरवबाबाचं पण दर्शन मस्त झालं. 15 मिनटं बाकी होते आरतीला, म्हणजे 6:45 वाजता दर्शन झालं. आणि त्यानंतर आम्ही फोटोशूट केला. सुंदर असा सनसेट नजारा बघायला मिळाला. सनराईज सनरेज बघायला मिळाले. सनराईज इथून पण बघायला मिळेल. चलो चलो जल्दी जल्दी. जय माता दी, जय माता दी. जय माता दी. चलते बोलो जय माता दी, जोर से बोलो जय माता दी, आगे बोलो जय माता दी, पीछे बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी. जय माता दी. जय भैरव बाबा. 3 किलोमीटर चालत आल्यानंतर आम्हाला प्रसाद मिळाला. झाली आणि प्रसाद दिला. शिऱ्याचा प्रसाद आणि शिजलेले चणे. भैरव बाबा आणि वैष्णोदेवी माता प्रसाद आहे, ते आता आम्ही घेतोय. हे चालत जाणाऱ्यांना त्याचा लाभ घेत आहेत. घोड्यावर बसणाऱ्याला लाभ नाही. जय माता दी. जय माता दी. कॉलेजला पोहोचलोय. आम्हाला पोचायला ऑलमोस्ट 1 तास 20 मिनटं, त्याच्यातले 15 मिनटं आम्ही मध्ये प्रसाद घ्यायला थांबलो होतो. म्हणजे समजा ना आम्हाला 1 तास 10 मिनटं लागली. मला मंदिर दाखवतो मातेचं. वरती वैष्णोदेवी मातेच्या दरबारला जाताना लागणारं हे शिव मंदिर, म्हणजे अर्धकुवारी मातेच्या मंदिरानंतर शिव मंदिर लागतं. आणि तुम्हाला दाखवतो अर्धकुवारी मातेचं मंदिर. शैलपुत्री भवन. दीड तास लागला, त्यातले 15 मिनटं कट, म्हणजे 1.25 तास. हा खूप बेटर ॲव्हरेज आहे. इतने में तो घोड़ा भी नहीं लगा. जय माता दी. इकडेच गर्दी जास्त आहे. जय माता दी. जय माता दी, जय माता दी, जय माता दी. मित्रांनो दिसेल अर्धकुवारी माता गर्भगृह मंदिर. इथेच जास्त गर्दी दिसते. आम्हाला नाही मिळालं इथे. आम्ही वरूनच गाडी करून गेलो, त्यामुळे आम्हाला इथे दर्शन करता नाही आलं. मित्रांनो दिसेल आम्ही आता इथे थोडासा होल्ड केला आहे अर्धकुवारीला. थोडंसं थांबलो, रेस्ट करतो आणि मग पुन्हा निघू. गर्दी किती आहे ते तुम्हाला दिसेल इकडे मागे. अर्धकुवारीनंतर कंटिन्यू असे दुकानं सुरू होतात. स्वीट्सचे हॉटेल, जेवणाचे हॉटेल वगैरे कंटिन्यू चालू होतात. दिसेल तुम्हाला मागे. आपण उरलेला टप्पा पार करायचा आहे. चलो निकलते फटाफट. हालून उतरताना दिसणारा अर्धकुवारी मातेचं दर्शन दाखवतो तुम्हाला.
मंदिर दाखवते बघा. मित्रांनो वरून दिसणारी कटरा सिटी दिसेल तुम्हाला आणि इथे कटरा स्टेशन. ऑलमोस्ट खाली पोहोचलोय. चरण पादुका मंदिर. तर पूर्ण आम्ही पोहोचलेलो आहे, खाली उतरलो आहे. आत्ता पाय थोडेसे दुखायला लागले कारण एका जागी थोडंसं आम्ही रेस्ट केली म्हणून. त्यामुळे एका जागी रेस्ट केली म्हणून पाय जरा मसल्स रिलॅक्स झाल्यामुळे थोडं दुखायला लागले. आता हळूहळू चालतोय. बघू आता जाऊन झोपायचंच आहे. दिसेल सगळीकडे फोटो स्टुडिओज बनवले फोटो काढण्यासाठी. सगळे फोटो स्टुडिओज बनवले सगळीकडे. हे एकदम आपण दरबारातून खाली उतरल्यानंतर हे सगळे स्टुडिओज आहेत. मध्ये मध्ये पण आहेत पण इथे जास्त आहेत. ऑलमोस्ट आम्ही आता बालगंगाच्या इथपर्यंत पोचलो आहे. मागेचं गेट आणि ऑलमोस्ट कंप्लीटेड. 1% पण बाकी नसेल. ड्रायफ्रूटची दुकानं फोटो स्टुडिओ खूप आहेत इकडे यार. हो गँग आलेली आहे पूर्ण. मित्रांनो पोचलो आम्ही. आता RFID कार्ड सबमिट करते. चलो वो चीज़ें भी थोड़ी खाएंगे. माता जी. चलो कटरा जाने का रास्ता. इधर ये रे 2 मिनट का रास्ता है. हाँ. इधर तो गए थे. मित्रांनो दल लेकवरून हाऊस बोटमधून जो चालू केलेला आपला व्हिडिओ होता आणि वैष्णोदेवी मातेच्या दर्शनाचा हा व्हिडिओ आपण आता इथेच संपवतोय. आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला नक्की चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय बाय.